ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून कॉल करून जीवे मारण्याची धमकी देऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल सकल मराठा समाज कागल यांच्या वतीनं आज कागल पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलं। कोल्हापूरचे सुपुत्र व इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी फोनवरून देत असताना प्रशांत कोरडकर याने श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अर्वाच्य व अवमानकारक भाषा वापरली असून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी सकल मराठा समाज, संभाजी ब्रिगेड, शिवराज्य मंच, वनमित्र संस्था यांच्या वतीने करण्यात आली आहे। आणि याबाबतचं लेखी निवेदन कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र लोहार यांना देण्यात आलं आहे। अशा वक्तव्यामुळे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो। अशा प्रवृत्तीवर वेळीच कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले तर अशा कृत्यांना आळा बसेल असंही या लेखी निवेदनामध्ये म्हटलं आहे। यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष नितीन दिंडे, नितीन काळबर, सचिन मोकाशी, अजित इंगळे, प्रकाश जाधव, इगल प्रभावळकर, इंद्रजित घाटगे, संदेश वास्कर, सचिन घोरपडे, अजित शिरोळे, रुपेश वाघमारे, राहुल चौगुले, सागर घाटगे, अक्षय भोसले, यशवंत चव्हाण, विनायक उपाध्ये, सुनील जाधव, अतुल खदरे, कैलास पाटील यांच्यासह सकल मराठा बांधव उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।